पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जय भगवा बजरंग फाउंडेशनचा ऐतिहासिक निर्णय। 24/8/2025 रोजी झाली बैठक। 1 सप्टेंबर 2025 रोजी भटक्या विमुक्त दिन साजरा करण्याचा महत्त्वाचा ठराव जय भगवा बजरंग फाउंडेशन तर्फे करण्यात आला। या दिवशी विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहीम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। याच बैठकीत महारुद्र वडार वैदू ग्रुपची स्थापना करण्यात आली असून या ग्रुपच्या अध्यक्षपदी कृष्णभाऊ सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी गुरुभाऊ वैदू यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे। फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत करत समाजातील भटक्या विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला। तसेच समाज बांधवांनी चांगले उपक्रम राबवत असल्याचा कौतुक केला आणि देणगी देखील देण्याचा विचार केला। आपण या कार्यक्रमाला वर्गणी गोळा करून जागतिक कार्यक्रम राबविण्यासाठी देणगीदात्यांनी आपल्या सकुशीने देणगी देण्याचा इच्छा प्राधान्यपणे केले। तसे देणगीदाते गणेश भाऊ सोनवणे 1000 रुपये, दिनेश वैदू 200, अजय वैदू 200, सनी वैदू 200, अनिल वैदू 200 रुपये, सखाराम शिंदे 200 रुपये, दीपक पवार 200 रुपये, श्रावण वैदू 100 रुपये, संजू अण्णा 100 रुपये, शंकर वैदू 100 रुपये, सागर वैदू 100 रुपये, रवी वैदू 100 रुपये, रोहित वैदू 100, कृष्ण वडर 100 रुपये असे जय भगवान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास सोनवणे, सचिव मुकेश शिशी यांनी आभार मानले। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मनोज सोनवणे, अंबू शिंदे, शरद पवार, अनिल पवार, दुर्गा वैदू, मनोज वैदू, मारुती वैदू, अशोक वैदू, वैदू आनंद वैदू, भरत वडार इतर तसेच वैदू समाज व वडार समाज बहुसंख्येने उपस्थित होते। बजरंग फाउंडेशन या NGO मार्फत आज महारुद्र व वडार वैदू ग्रुप यांच्या संयुक्त वडार बंधूंमार्फत आज दिनांक 1 तारखेला आपल्याला भटक्या विमुक्त दिवस साजरा करण्यासाठी सर्व बांधवांनी जे बाबा सोनवणे अध्यक्ष आणि गुरुभाऊ या वैदू यांच्या आदेशाने 1 तारखेला आपण भटक्या विमुक्त दिवस साजरा करणार आहेत। आणि त्या दिवशी जे ठिकाणी सप्तशृंगी मंदिराजवळ भगवा चौक या ठिकाणी सर्व वडार बांधवांनी उपस्थित राहायचे आहे। आणि कालांतराने योगायोगाने एखाद वेळी तारीख चेंज जर झाली तर तसं मॅसेजद्वारे कळवण्यात येणार आहे। त्या दिवशी मोठ्या संख्येने वडार समाजाने उपस्थित राहायचं आहे। जय बजरंग, जय भगवा, जय भगवा बजरंग फाउंडेशन, जय भगवा बजरंग फाउंडेशन व महारुद्र वडार वैदू या ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जे मीटिंग आज भरवण्यात आली की जागतिक भटक्या विमुक्त समाजाचे जे 31 तारखेला जे आम्ही कार्यक्रम ठरवणार आहे त्यासाठी त्या औचित्याने 1 तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवणार आहे। तरी सगळे वैदू वडार या समाजातील जे तरुण पिढी जसे की सगळे जण उपस्थित राहावे अशी या या ग्रुप व या फाउंडेशनच्या तर्फे आपल्या सगळ्यांना आमंत्रण निमंत्रण या समजून सगळ्यांनी उपस्थित राहावे व आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी एक आपल्या फाउंडेशन आपल्या या ग्रुपमधला एक व्यक्ती म्हणून एक आपल्या फॅमिलीला मेंबर म्हणून हे तुमच्यापर्यंत मेसेज पाठवतो आहे। तुम्ही सगळ्यांनी हे आमंत्रण समजावं। त्याप्रमाणे आपल्या समाजातील सगळ्या व्यक्तींनी एकत्र यावं। हे आपल्याच कार्यक्रम आहे असं समजून आपण आपल्या कार्यक्रमात शोभा वाढवावी ही आपल्याला मनापासून नम्र विनंती करतो। नमस्कार, जय बजरंग, जय वडार। मी एक वडार समाजाचा मुलगा असताना वडार समाजाला कळवणी दिली की आपण भरपूर समाजामध्ये बघितलं संघटनामार्फत काही ना काही कामं होत असतात, तरी आपल्या समाजामध्ये पण असं काय व्हावं असं बाबा सोनवणेंनी विचार केलेला आहे। त्यांनी आम्हाला ग्रुपमध्ये मेसेज टाकलं, बोलणं केलं तर काय करावं, सर्व समाज कसं काय होतं आहे काय नाही, आपण पण काहीतरी करा, संघटित व्हा। तर त्यांनी एक संघटनेमार्फत काही नाव केलेले आहे समाजामधून, तर त्यांनी तारीख दिलेली तर सर्व समाज तरुण पिढी असो या ठराविक सर्व
आपले वैद वस्तीचे लोक तर सर्व हजर राहावी अशी माझी नम्र विनंती. जय भगवा बजरंग ग्रुप मुद्रा ग्रुप व हिंदू समाज वडर संघटना यांच्यातर्फे सर्व एकजुटणे झालेले आहेत. कोणीही राजकारण न करता समाज पुढे चालायचे आहे. आपल्याला समाजाला एकटा करून जर पुढे गेले याच्या आर्थिक आपल्याला मदत मिळेलच. कारण की आम्ही सर्व वडर समाज असो वैदू समाज असो आम्ही जर एक आलो याच्यात ताकद वाढतं. याच्यात कोणत्याही संघटना काय ग्रुपांना ना जात ना भेद काही करायचं नाही. आपल्याला याच्या पुढे जाऊन आपल्याला संघटना याच्या मार्फतच घेऊन चालायचं आहे. हे बाबा आपले संघटनाचे बाबा आहेत आणि गुरु आहेत. यांच्या मागे चालून आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. याच्या पुढे आपल्याला तारीख ठरवायचे. तारीखप्रमाणे सर्व जातींनी आपल्या समाजासाठी उभं राहायचं आहे. त्याच्यात माणसं असेल का बाया असेल का लेडीज कोणी पण असेल त्यांनी एकजूट होऊन आपल्याला तारीखप्रमाणे तारीख दिलेली जाईल तुम्हाला. त्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याला श्री राजेंद्र